श्री सद्गुरु चरित्र कर्म विवरण अध्याय 28 कर्म विपाक कथनम नाम भाग पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक पुसे सिद्धाशी पुढील कथा सांगा आम्हाशी, उल्हास माझ्या मानशी श्री सद्गुरु चरित्र ऐकतान गोड। सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलौकिका, ऐकता जाती सर्व दोषा ज्ञानज्योती प्रकाशती। श्री सद्गुरु म्हणती पतिताशी आपले पूर्वजन्म पुसती, सांगेना एक विस्तारेसी चांडाळ जन्म होणार गती। पाप पुण्याची गती आपले अर्जव भोगी जेती, कर्म विपाकी असे ख्याती जन्मजन्मी नीच याती। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण त्याची पासोनी चांडाळ भुवन, उपजले असती यातीहीन जाती विभाग असे ऐक। जाती विभाग असे ऐका। ब्राह्मण स्त्रियेपाशी देखा, शूद्र जाय व्याभिचारिका, पिंड उपजे चांडाळिका, 16वी जाती चांडाळ। हे मूळ जाती ख्याती आणिक नाना दोष करीती, त्याने हीन याती पावती ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण। त्या दोषाचा विस्तार सांगेन ऐक तू निर्धार। ब्राह्मण रहाटे अनाचार, पावे तो हीन योनिशी। श्री सद्गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता, चांडाळ योनी होय निरुता कुलस्त्रिये सोडलिया। कुलदेवता सोडून अनेक देवता पूजा करूनी, तोही होय चांडाळ योनी। सदा अनृत बोले नर, सदा जीव हिंसी करी। कन्या विक्रय मनोहरी लटिकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी। शूद्र हस्ती करवी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण, तोची चांडाळ होय जाण। शूद्र संपर्क सदा करी, शूद्र स्त्रीशी सदा संग, नित्य असे दाशी योग। गृहभांड आतळी चांग, त्याने देवपितृकर्म करीती, तोही पावे पतित योनीस। एखादा नर अग्नी घाली राणी, गाई वासुरान विघडोनी वेगळी करी, तो हीन याती होय। सोडी आपुल्या जननी ते, आणिक लेकरान माते ते, वेगळे करी आपुल्या सत्ते, तोही होय चांडाळ योनी। बैलावरी ब्राह्मण बैसे, शूद्राचे अन्न जेवी हर्षे, चांडाळ होय तो भरवशे, ऐशे म्हणती श्री सद्गुरु। विप्र तीर्था आपण जाऊन, श्राद्धादी कर्मे न करी कवण, अथवा परान्न प्रतिग्रह घेई जाण, तोही होय चांडाळ योनी। षटकर्म रहित ब्राह्मण देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका, अर्पण न करीतान देव द्विजादिकान, अभिषेक न करीतान क्षीरपान जो करी, तोही पावे चांडाल योनी। तुळशी पत्रे ओरपोनी पूजा करी, हरिहराचरणी शालिग्राम शूद्रे पूजिलिया। न करी सेवा माता पिता त्यजी त्यांशी प्रतिपाळ न करिता, चांडाळ योनी होय निरुत सप्तजन्म कृमी होय। पहिली एक स्त्री असता दुसरी करुणी तिशी, तजितान होय जन्म त्याशी पतिता, अनेक एक सांगेन नवल। श्रमोणी अतिथी आले असती, वेद म्हणोनी अन्न घालिती, जन्म पावे तो त्वरिती, चांडाळ हो योनी परेसा। योग्य ब्राह्मणा निंदा करी, अनेक यातीशी पूजा करी, चांडाळ योनी निर्धारी वृत्ती लोप केलिया। तळे विहिरी फोडी मोडी, लिंगालय पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी। स्वामी स्त्रीशी श्री सद्गुरु स्त्रीशी
शत्रू मित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्याभिचाराशी तोही जन्मे पतिता घरी. दोघी स्त्रिया असती जाशी, जो ठेवी प्रपंचेशी अतिथी आलिया अस्तमानाशी. ग्रासने दे तोही जन्मे पतित होय. स्त्री संध्याकाळ समय देखा, विप्र भोजन करी जो अविवेका. भाग देऊन परते जो का, तोही जन्मे चांडाळ. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोन. संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाळ. वैश्वदेव काली अतिथीशी, जो बोले कवण दृष्टस्तरेशी. अन्न नेदी तयाशी, तो हीन योनी कुक्कुट होनी उपजे. गंगा तीर्थ निंदा करी, एकादशीश भोजन कसारी. स्वामी ते सोडूनी पळे रणाग्री, तोही जन्मे चांडाळ योनी. स्त्री संभोग पर्वणीशी, अथवा करी हरी दिवशी. वेद मार्ग शिकवी शूद्राशी, चांडाळ योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करियाशी करी भेद, चांडाळ योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात, पोई घालिती पुण्यवंत. त्या ते विघ्ने जो करीत, तोही जन्मे चांडाळ योनी. नाडी भेद नेणतान करी वैद्यकी. जाणूनी औषध दे आणखी, तोही होय महापातकी. चांडाळ जन्मी संभवी. जारण मारण मोहनादी, मंत्र जपती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेद मार्ग त्यजिला विप्रू. श्री सद्गुरुशी नर म्हणे कवण, हरिहरांते निंदा करुण. अन्य देवता करी पूजन, ऐसा नर तोही पतित होय. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र, आपुले कर्म त्यजुनी मूढमंद. आणिक मार्ग आचारे सदा, तोची चांडाळ योनी होय. शूद्रापाशी मंत्र शिके, त्याशी घडती अनेक पातके. गंगा कक्षीर उदके, श्वान चर्मी घातले सम. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेवू घाली जरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाळ योनी जन्म पावे. माता पिता श्री सद्गुरु द्वेषी, तोही जन्मे चांडाळ योनीशी. आणिक जन्मे पापवंशी, उपजोनी येती परेसा. श्री सद्गुरुची निंदा करी हर्षी, सदा करी विप्रद्वेषी. वेद चर्चा करी बहुअस, ऐसा होय ब्रह्म राक्षस. भजे आपण श्री सद्गुरु देवता, दुसरे देवा गुरु निंदा करीतान. होय तो होय अपस्मारी तत्वतान. दरिद्र रूप पडी पीडत असे. बघा, श्री सद्गुरूची निंदा करी हर्षी, सदा करी विप्रद्वेषी. वेद चर्चा करी बहुअस, ऐसा होय ब्रह्म राक्षस. भजे आपण श्री सद्गुरु देवता, दुसरे देवा गुरु निंदा करिता. तो होय अपस्मारी त्वरिता. दरिद्र रूप पडितशे, दरिद्र रूपे पडितशे. माता पिता श्री सद्गुरु वर्जोनी, वेगळा होय सोडूनी. तो बेरडा पोटी उपजोनी, महारोगी होऊनी राहे. सदा वेद दूषण करी आपण, अपमान करी त्या ब्राह्मणा. कर्मभ्रष्ट होय जाणा, मूत्रकृच्छ रोगी होय. मूत्रकृच्छ रोगी होय. लोकांचे वर्म कर्मे आपण, सदा करी उच्चारण. तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भुंजित असे.
गर्भपात करी स्त्रियांशी, वांज होऊन उपजे परीयसी. पुत्र झाल्या मरती भरवशी, गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराणे, सांगता न ऐके कधी जाण. अधिक जेवी तया दृष्टी लावी आपण, बहिराट अंध होऊन उपजे. पतिता सवे करी इष्टती, गंधर्व योनी जन्म पावती. त्यापाशी रस औषधये घेती, मृगजन्म त्याशी होय. सुवर्ण चोरी केली अशी, विद्रूप कुणखी होय परेशी. दृष्टी करी श्री सद्गुरु स्त्रियेशी, कुष्टी होऊने उपजे नर. इथे हा अध्याय पूर्ण करते 50 ओळींचा. त्याचा पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाते. आता इथे चांडाळ योनी म्हणजे का मिळते, कसं मिळते. आपण हे एवढे पाप केल्यानंतर बघ कुठले पापाला कुठली योनी प्राप्त होते. आपण बोलतो ना हा शूद्र जातीला आला. का शूद्र जातीला आला? आपण म्हणतो हा ब्राह्मण आला, कारण त्याचे कर्माप्रमाणे. कर्माशिवाय म्हणजे हे कर्म चांगली तर तो चांगल्या याच्यामध्ये जन्माला येणार. कर्म खराब तर खराब. काय सांगितलंय? शूद्राशी जरी संग धरला तरी तो कुठला चांडाळ जन्म त्याला मिळतो. काय सांगितले. आता ह्याचं जर स्पष्टीकरण द्यायला गेलं तर आपल्याला एक वेगळा व्हिडिओ काढायला लागेल. स्पष्टीकरणाचं पण काढायचं आहे, पण पूर्ण झालं ना की स्पष्टीकरण काढायचं आहे आपल्याला. अर्थ त्याचा काय आहे, अर्थ शब्दापेक्षा अर्थ महत्त्वाचा आहे. म्हणून चांडाळ योनी का आपल्याला मिळते, का नाही, त्याच्याकरता. म्हणून निंदासुद्धा करू नका, काहीच नाही. बघा फक्त ईश्वराचं नामस्मरण करायचं. सद्गुरूंनी काय सांगितलं आपल्याला तेच करायचं आहे. कुणाला जाणून पण दुखवू नका, एवढंच. चला इथेच आपण पूर्ण करूया. पुढचा जर आपल्याला अध्याय पाहिजे असेल तर प्रथम या अध्यायाला, या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब बेल आयकन दाबायला विसरू नका आणि फॉरवर्ड करायला पण विसरू नका. तेव्हा आपल्याला पुढचा व्हिडिओ मिळेल. ह्याच्यातलेच ओव्य आहेत विप्रका कर्मविपाक कथम. तो आपल्याला 27वा जो झाला तो कुठला झालेला आहे? 27वा तो पण ह्याच्यावरच, म्हणजे काय केल्यानंतर कुठला जन्म येतो त्याच्यावरच झालं. आणि ते 2 ब्राह्मण आले ना, काय बोलले? आम्ही सद्गुरूशी वाद घालतो. सद्गुरू कोण त्यांनी ओळखलंच नाही. ॲक्च्युली सद्गुरू हा ब्रह्माचा जेवढा परब्रह्माला अधिकार तेवढा सद्गुरूला अधिकार असतो. मग तो परब्रह्माचाच अवतार असतो. मेन सद्गुरू म्हणजे परब्रह्माचा अवतार. आणि त्याच्याशी वादविवाद घालणं तर काय त्याला जन्म आहे? राक्षसांचा जन्म ना, ते पण खराब राक्षस. विचार करा. तो 27मध्ये झालं. तर 28वा काय केल्यानंतर कसा जन्म मिळतो ते दिलेलं आहे वळण. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जय श्रीराम.